नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थी आणि पालक प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याची वाट पाहत आहेत। तर फायनली नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजेच NMC कडून एक पब्लिक नोटीस आलेली आहे। या ठिकाणी आपण ही नोटीस पाहू शकतो। ही नोटीस जे काही विद्यार्थी PWD कोटा अंतर्गत यावर्षी MBBS या कोर्समध्ये प्रवेश घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आहे। या ठिकाणी तुम्ही तारीख देखील पाहू शकता 27 जुलै 2026 व ज्या काही PWD कॅन्डिडेटसाठी गाईडलाईन आहेत त्या या नोटीस मार्फत देण्यात आलेल्या आहेत। ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी PWD कोटा क्लेम करायचा आहे अशा विद्यार्थ्यांना आता काही सेंटर दिले जातील। त्या सेंटरवर जाऊन ते विद्यार्थी आपलं PWD सर्टिफिकेट घेऊ शकतात व त्याचा उपयोग करून जे काही PWD कोटा आहेत त्यावर ते क्लेम करू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी अशा प्रकारे PWD कोटाचे नोटिफिकेशन आल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये जे काही MBBS, BDS व इतर मेडिकल कोर्सेस आहेत त्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाते। MCCची जी काही वेबसाईट आहे ती देखील अपडेट झालेली आहे। या ठिकाणी आपण ही वेबसाईट पाहू शकतो। याद्वारे ऑल इंडिया 15% कोटासाठी काउन्सिलिंग केली जाते। या वेबसाईटवर देखील लवकरच हे नोटिफिकेशन अपडेट होऊन पडेल व जे काही सेंटर आहेत PWD विद्यार्थ्यांसाठी ते या ठिकाणी दिले जातील व नंतर वेळापत्रक जाहीर केले जाईल व लगेचच महाराष्ट्रातील व इतर राज्यातील जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरू होईल। तर या आठवड्यामध्ये मोस्ट प्रोबॅबली प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या शक्यता आहेत। सर्व विद्यार्थ्यांनी आपापली पूर्वतयारी करून ठेवा, नंतर तुमची धावपळ होणार नाही। या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच प्रवेश प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या अपडेट, टाइम टू टाइम जे काही नियम बदल होतात त्या संदर्भात माहिती व इतर सर्व गोष्टींसाठी तुम्ही बालाजी एज्युकेअरचा व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता। त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेट अगदी वेळेवर दिल्या जातात। त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्या, कारण एकदा रजिस्ट्रेशनचे शेड्यूल पडले त्यानंतर आपली जी काही पेड काउन्सिलिंगची फी आहे ती वाढणार आहे। 2022 नंतर आपण फी वाढवलेली नाही, तर यावर्षी आपण फीस थोडीफार वाढवणार आहोत। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या फीसमध्ये एनरोल करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनचे वेळापत्रक पडण्या अगोदर बालाजी एज्युकेअरमध्ये आपली नाव नोंदणी करून घ्या।